दोडक्याची भाजी सगळेच बनवतात, पण एकदा या पद्धतीने बनवून बघा. एक सोडून दोन चपात्या खाल. विशेष म्हणजे वाटणाची गरज पडत नाही. फक्त ही 1 चमचा पावडर त्यामध्ये घाला. एवढी चटपटीत आणि झणझणीत भाजी तयार होते ना, तर बघा अवघ्या फक्त 5 ते 7 मिनिटामध्ये. कशी तर सांगते. त्यासाठी इथे मार्केटमधून बघा कोवळे असे दोडके आणलेत. हे वजनी प्रमाणात 250 ग्रॅम आहेत. तर याचे साल काढून घ्यायचे आणि याचे असे चौकोनी बारीक काप करून घ्यायचे आहेत बघा. तर कोवळे दोडके आणले ना तर अगदी बघा चवीला खूप छान लागतात. त्यानंतर ते स्वच्छ 3 ते 4 पाण्याने धुवायचे. त्यामध्ये मूग डाळ थोड्या वेळ 1-2 मिनटं भिजत घालायची आहे. तुम्ही चणा डाळसुद्धा यामध्ये वापरू शकता. तर इथे मी मूग डाळ त्यामध्येच भिजायला घातली. त्यानंतर इथे 2 कांदे घेतलेले आहेत मीडियम साईजचे. त्याची साल काढून स्वच्छ धुवून पुन्हा बारीक चिरून घ्यायचे आहेत भाजीसाठी. कांदा कट करून झाला आहे. आता एक प्रेशर कुकर तापायला ठेवायचा. कुकरमध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे. तेल तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. गॅसची फ्लेम अगदी नॉर्मल ठेवायची आहे. 7 ते 8 कढीपत्त्याची फ्रेश पानं टाकायची. अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी टाकायची. बारीक चिरलेला कांदा टाकायचा. थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि सोनेरी रंगावर छान तेल सुटेपर्यंत हा कांदा परतून घ्यायचा आहे. कुठल्याही भाजीला कांदा किंवा टोमॅटो परतताना अगदी तेल सुटेपर्यंत परतलं तर भाजीची चव दुप्पट वाढते. तर बघा गॅसची फ्लेम नॉर्मल ठेवायची आहे. आता सतत 1 ते 2 वेळा असा हलवायचा आहे. कांदा छान व्यवस्थित सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये मसाले टाकायचे. इथे मी सुहानाचा गरम मसाला घेतला आहे. अर्धा चमचा गरम मसाला टाकला. अर्धा चमचा धना पावडर, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद पावडर टाकलेली आहे. थोडी कोथिंबीर टाकायची. त्यानंतर सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि हे स्वच्छ धुतलेले दोडक्याचे काप त्यामध्ये मिक्स करायचे आहेत. त्यानंतर मूग डाळसुद्धा धुवून त्यामध्ये टाकायचे आहे. सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित छान तेलामध्ये असं परतून घ्यायचं आणि ही 1 चमचा पावडर या अगोदर पण मी तुम्हाला सांगितलं होतं. डाळ तांदूळ समप्रमाणात घेऊन ते भाजून त्याची पावडर करून ठेवायची. 1 ते 1.5 चमचा पावडर घेतली. वाटणाची गरज पडत नाही. तुम्ही बटाट्याच्या रस्सा भाजीला, वांग्याच्या भाजीला कधी वाटण कमी पडलं तर ही 1 ते 1.5 चमचा पावडर वापरू शकता. एवढी छान चटपटीत भाजी होते ना तर भाजीची चव दुप्पट वाढते. विशेष म्हणजे वाटणाची गरज पडत नाही. 2 चमचे दाण्याचा कूट टाकायचा. लागतनुसार पाणी घालायचं आणि 1 ते 2 शिट्ट्या होऊन द्यायच्या. 2 शिट्ट्यांमध्ये भाजी अगदी चवदार होते. बघा 1 सोडून 2 चपात्या खाल. चवीनुसार मीठ टाकलं. त्यामध्ये बघा पाणी थोडंसं ॲड केलं आणि आता 2 शिट्ट्यांमध्ये भाजी परफेक्ट तयार झाली. गरमागरम मस्त बघा. आता कुकर मी उघडलेला आहे नॉर्मल झाल्यावर. भाजीला छान तरी पण आलेली आहे. भाजी छान झालेली आहे. अगदी मिळून येते. वाटणाची गरज पडत नाही. तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत, गव्हाच्या चपातीसोबत सर्व करू शकता. मस्त अशी चटपटीत ही ग्रेव्ही भाजी झालेली आहे. तुम्ही टिफिनला सुद्धा देऊ शकता. एवढी छान होते. नक्की ट्राय करून बघा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन ऑल सेट करा आणि म्हणजे माझे तुम्हाला अशा छान छान रेसिपी पाहायला मिळतील. झाली ना छान? तर बघा अजिबात वाटणाची गरज पडलेली नाही. एवढी छान ग्रेव्ही भाजी तयार झालेली आहे.